नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आपण थर्ड चॅप्टर पाहत आहोत, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. यामध्ये आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या 4 व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण या टॉपिकची थेरी समजावून घेतली. आजच्या या लेक्चरमध्ये आपण अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर आपण समजावून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चर्स आपण पाहिल्या नसतील तर त्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्यांना क्लिक करून आपण मागील व्हिडिओ लेक्चर्स पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अकाउंटिंग ट्रीटमेंटमध्ये आपण जर्नल एंट्री समजावून घेणार आहोत. सर्वप्रथम या टॉपिकवरती कशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला तो प्रश्न कसा असतो ते आपण एकदा पाहून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती आपल्याला एक क्वेश्चन्स पाहायला मिळतो, तो सर्वप्रथम आपण वाचून घेऊया. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ माधुरी अँड मनीषा शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस in the ratio of 3:2 as on 31st March 2019. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी माधुरी आणि मनीषा दोन पार्टनर्स आहेत आणि जे प्रॉफिट्स अँड लॉसेस 3:2 या प्रोपोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट करतायत. ओके, त्यानंतर आपल्याला एक बॅलन्स शीट दिले आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडचे आयटम्स आहेत. त्यामध्ये कॅपिटल आहे. माधुरी 80,000, मीनाक्षी 1 लाख, सनरी क्रेडिटर्स 60,000, बिल्स पेबल 10,000. असेट साइडला असेट्स आहेत काही. बिल्डिंग आहे 72,000, प्लांट अँड मशिनरी 60,000, स्टॉक 48,000, डेटर्स 42,000. त्यामधून आरडी लेस केलेले आहे 2,000, आउटरला फिगर आहे 40,000, बँक 20,000, फर्निचर 10,000 आणि दोन्ही साईडची टोटल आहे 2,50,000. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक माधुरी आणि मीनाक्षी यांचं छोटंसं बॅलन्स शीट दिलेलं आहे. दे आर दी एक्झिस्टिंग पार्टनर्स इन टू द पार्टनरशिप फर्म. ओके, आता बॅलन्स शीटच्या खाली आपल्याला काही भाग दिलेला आहे ऍडिशनल इन्फॉर्मेशनचा, तो आपण पाहूया. ऑन 1st April 2019 मोहिनी इज ऍडमिटेड ऑन द फॉलोइंग टर्म्स. म्हणजे माधुरी आणि मीनाक्षी यांच्या पार्टनरशिप फर्म मध्ये 1st April 2019 ला मोहिनी नावाची नवीन पार्टनर ऍडमिट केली जाते. म्हणजे मोहिनी ही न्यू पार्टनर आहे, इनकमिंग पार्टनर आहे. ओके, आता ती ऍडमिट करत असताना काही टर्म्स या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत, ज्यामध्ये फर्स्ट टर्म आहे सी इज टू पे ₹1 lakh ॲज हर कॅपिटल अँड ₹40,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल. म्हणजे मोहिनी, माधुरी आणि मीनाक्षी यांच्या बिझनेस मध्ये एंटर करत असताना 1 लाख रुपीचं कॅपिटल अँड 40,000 अमाउंट फॉर गुडविल ती ब्रॉट करत आहे. ओके, सेकंड ऍडजस्टमेंट, the new profit sharing ratio is to be 5:3:2. It means माधुरी आणि मीनाक्षी यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो जर आपण पाहिला तर तो 3:2 आहे. हा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. आणि जेव्हा मोहिनी यांच्या बिझनेस मध्ये ऍडमिट केले जाते तेव्हा त्यांचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो हा 5:3:2 हा असा होतो. म्हणजे हा आहे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. ओके, थर्ड ऍडजस्टमेंट आहे the assets are to be revalued as under. म्हणजे जेव्हा मोहिनी यांच्या बिझनेस मध्ये ऍडमिट केले जाते तेव्हा बिझनेस मध्ये असणाऱ्या ज्या काही असेट्स आहेत त्यांचं रिव्हॅल्युएशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, ज्यामध्ये बिल्डिंगचं 1 लाख झालेलं आहे, प्लांट अँड मशिनरी 48,000 आहे. फोर्थ ऍडजस्टमेंट, आरडीडी टू बी इनक्रीज अप टू ₹4,000. म्हणजे आरडीडी देखील 4,000 पर्यंत वाढलेले आहेत. फिफ्थ ऍडजस्टमेंट, the old partners decided to retain half of the amount of goodwill in the business. म्हणजे जेव्हा मोहिनी बिझनेस मध्ये 40,000 ची गुडविल घेऊन येते त्यापैकी हाफ म्हणजे 50% ऑफ अमाउंट ऑफ गुडविल विल बी रिटेन बाय द ओल्ड पार्टनर्स इन टू द बिझनेस. अँड सिक्स्थ ऍडजस्टमेंट, सन्ड्री क्रेडिटर शुड बी रिव्हॅल्यूड ॲट ₹66,000. म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स देखील या 66,000 ने पर्यंत आपल्याला वाढलेला पाहायला मिळतात. आता यानंतर आपल्याला काय विचारले हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे या टॉपिक मध्ये आपल्याला जर्नल एंट्री करायचे आहे की लेजर पोस्टिंग करायचं आहे ते सर्वप्रथम आपल्याला समजावून घ्यायचे. ओके, खाली म्हटले गिव्ह रिव्हॅल्युएशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट्स अँड
बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लेजर अकाउंट्स तयार करायचे आहे, ज्यामध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट, ज्यालाच आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म आफ्टर द ऍडमिशन ऑफ मोहिनी. ओके, म्हणजे आपल्याला या ठिकाणी लेजर पोस्टिंग करायचं आहे, हे कन्फर्म. ओके विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिक मध्ये आपल्याला जर्नल एंट्री देखील विचारले जातात किंवा लेजर अकाउंट्स देखील विचारले जातात. ओके, जर लेजर अकाउंट्स आपल्याला विचारले गेली तर सर्वप्रथम आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करणार आहोत, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. ओके, सेकंड अकाउंट आपण तयार करणार आहोत पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि जर या टॉपिक मध्ये, या प्रश्नामध्ये आपल्याला जर करंट अकाउंट दिलं असेल तर आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट देखील तयार करावं लागतं. म्हणजे जेव्हा फिक्स्ड कॅपिटल मेथड अडॉप्ट केली जाते तेव्हा आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट ही दोन्ही अकाउंट्स आपल्याला तयार करायचे असतात. ओके, थर्ड आपण तयार करतो न्यू बॅलन्स शीट. म्हणजे जेव्हा एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म मध्ये नवीन पार्टनर ऍडमिट केला जातो तेव्हा आपण न्यू बॅलन्स शीट देखील तयार करत असतो. ओके, आणि फोर्थ आपण तयार करत असतो कॅश किंवा बँक अकाउंट, कारण कॅश किंवा बँक अकाउंटच्या बॅलन्स मध्ये देखील या ठिकाणी चेंज पाहायला आपल्याला मिळतो. त्यामुळे आपल्याला कॅश किंवा बँक अकाउंटचा बॅलन्स शोधण्याकरता सुद्धा कॅश किंवा बँक अकाउंट तयार करावं लागेल. आणि फिफ्थ आपण तयार करतो गुडविल अकाउंट. ओके, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला लेजर अकाउंट्स विचारलं जाईल तेव्हा आपण ही 5 अकाउंट्स तयार करणार आहोत. एक रिव्हॅल्युएशन अकाउंट, 2 पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट, 3 न्यू बॅलन्स शीट, 4 कॅश और बँक अकाउंट आणि 5 गुडविल अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण ऍडमिशन ऑफ पार्टनर या टॉपिक मधील काही जर्नल एंट्री सर्वप्रथम समजावून घेऊया. न्यू पार्टनर ब्रिंग हिज शेअर ऑफ कॅपिटल इन कॅश. विद्यार्थी मित्रांनो, एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म मध्ये जेव्हा नवीन पार्टनर हा एंटर होत असतो तेव्हा तो त्याचा कॅपिटलचा हिस्सा शेअर हा कॅश मध्ये जर ब्रिंग करत असेल, ब्रॉट करत असेल, आणत असेल तेव्हा काय एंट्री होते ती पाहूया आपण. एंट्री होते कॅश और बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, म्हणजे जेव्हा नवीन पार्टनर हा पार्टनरशिप फर्म मध्ये एंट्री करतो आणि येताना तो त्याची कॅपिटलची रक्कम ही रोख स्वरूपात आणतो तेव्हा एंट्री केली जाते कॅश और बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके विद्यार्थी मित्रांनो, एंट्री समजावून घेत असताना आपण अकाउंटिंगचे जे गोल्डन रूल्स आहेत ते या ठिकाणी लक्षात ठेवले तर एंट्री अत्यंत सहजगत्या आपल्याला समजू शकते. म्हणजे जसं की कॅश अकाउंट या ठिकाणी डेबिट झालेले आहे. कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटच्या नियमाप्रमाणे कॅश कम्स इनटू द बिझनेस, सो कॅश अकाउंट इज डेबिटेड. आणि या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे क्रेडिट होतं. म्हणजे पार्टनर्स कॅपिटल हे पर्सनल अकाउंट आहे आणि पर्सनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे क्रेडिट द गिव्हर. सो न्यू पार्टनर और इनकमिंग पार्टनर इज द गिव्हर. सो एंट्री आपण या ठिकाणी पाहिली कॅश और बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. न्यू पार्टनर ब्रिंग हिज शेअर ऑफ कॅपिटल इन काइंड ऑफ असेट्स. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा येणारा पार्टनर किंवा इनकमिंग पार्टनर त्याची कॅपिटलची जी अमाऊंट आहे ती रोख स्वरूपात न आणता इन काइंड ऑफ असेट्स तो आणत असेल तेव्हा अशा पद्धतीने एंट्री केली जाते असेट्स अकाउंट डेबिट. विद्यार्थी मित्रांनो, असेट्स या रिअल अकाउंट्स मध्ये येतात. सो रिअल अकाउंटच्या नियमाप्रमाणे डेबिट व्हॉट कम्स इन, तर असेट्स कम्स इन टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ऍज पर द पर्सनल अकाउंट रूल, पार्टनर इज द गिव्हर. सो एंट्री या ठिकाणी आपण पाहिली, एंट्री होते असेट्स अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, या दोन जर्नल एंट्री पैकी एक एंट्री म्हणजे ज्यामध्ये आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जो ब्रिंग इन कॅश करतो ही एंट्री अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे ही एंट्री तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, न्यू पार्टनर्स त्याचं कॅपिटल आणल्यानंतर कशा पद्धतीची एंट्री करतात हे आपण समजून घेतलं. यानंतरचा भाग आहे तो ट्रीटमेंट ऑफ गुडविल. हा अत्यंत महत्वाचा भाग या ऍडमिशन ऑफ पार्टनरच्या अकाउंटिंग प्रोसिजर मधला आहे. त्यामुळे ट्रीटमेंट ऑफ गुडविल हे आपण समजावून घेणं आवश्यक आहे. ओके, आता
आता ट्रीटमेंट ऑफ गुडविल, गुडविलच्या व्हॅल्युएशन करण्याच्या दोन मेथड्स आपण समजावून यापूर्वी घेतल्या, ज्यामध्ये ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आहे आणि सुपर प्रॉफिट मेथड आहे. या दोन पद्धतीने गुडविल व्हॅल्युएशन करतात हे आपण समजावून घेतलं. पण गुडविलला ट्रीटमेंट कशा पद्धतीने देतात, या ट्रीटमेंट देण्याच्या दोन पद्धती आपल्याला या टॉपिक मध्ये पाहायला मिळतील, ज्यामध्ये प्रीमियम मेथड आहे. आता प्रीमियम मेथड म्हणजे काय, तर when new partner bring his share of goodwill in cash and it is retained in the business. म्हणजे जेव्हा इनकमिंग पार्टनर किंवा न्यू पार्टनर हा पार्टनरशिप फर्म मध्ये एंट्री करत असताना त्याची गुडविलची रक्कम हा इन कॅश मध्ये आणतो, रोख स्वरूपात आणतो, तेव्हा त्याला आपण प्रीमियम मेथड असं म्हणतो. म्हणजे न्यू पार्टनर ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश, देन देयर इज अ प्रीमियम मेथड. ओके. आता जेव्हा गुडविल रोख स्वरूपात आणली जाते तेव्हा त्याची एंट्री होते कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. म्हणजे जेव्हा इनकमिंग पार्टनर हा त्याची गुडविल रोख स्वरूपात आणतो तेव्हा आपण एंट्री करतो कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, गुडविल रोख स्वरूपात आणल्यानंतर ओल्ड पार्टनर्स ही आणलेली गुडविल बिझनेसमध्ये रिटेन करतात आणि रिटेन करत असताना त्याची एंट्री होते गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. आता गुडविल बिझनेसमध्ये रिटेन करणं म्हणजे ठेवून घेणं ही सॅक्रिफाईस रेशो मध्ये ते रिटेन करत असतात. म्हणजे जेव्हा इनकमिंग पार्टनर त्याची गुडविल रोख स्वरूपात बिझनेसमध्ये आणतो तेव्हा या दोन एंट्री आपल्याला कराव्या लागतील, ज्यामध्ये पहिली एंट्री गुडविल रोख स्वरूपात आणलेल्याची कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, आणि दुसरी एंट्री आणलेली गुडविल ओल्ड पार्टनर्स बिझनेसमध्ये रिटेन करतात आणि रिटेन करत असताना ती सॅक्रिफाईस रेशो मध्ये रिटेन करतात आणि तेव्हा एंट्री करतात गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, प्रीमियम मेथड मध्ये जेव्हा गुडविल रोख स्वरूपात आणली जाते ती बिझनेसमध्ये ठेवून घेतली जाते आणि त्यानंतर जर ओल्ड पार्टनर्स त्या गुडविल मधील काही अमाउंट्स विथड्रॉ करत असतील तेव्हा आपल्याला कशा पद्धतीने एंट्री होते ती समजावून घ्यावी लागेल. हे ट्रान्झॅक्शन आपण सर्वप्रथम समजावून घेऊया. व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. म्हणजे गुडविल रोख आणल्यानंतर एंट्री आपण करतो कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आणलेली गुडविल बिझनेसमध्ये रिटेन करतो, रिटेन करण्याची एंट्री होते गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट इनटू सॅक्रिफाईस रेशो. आणि तीच गुडविल जर ओल्ड पार्टनर्सने विथड्रॉ करण्याची ठरवली तर एंट्री होते ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. म्हणजे जेवढी अमाऊंट ऑफ गुडविल विथड्रॉ केली तेवढी रक्कम या ठिकाणी बिझनेस मधून आपल्याला गेलेली पाहायला मिळते. ओके. म्हणजे प्रीमियम मेथड मध्ये तीन एंट्री आहेत, ज्यामध्ये गुडविल रोख आणलेली पहिली एंट्री ज्याला आपण ए म्हटलेले, दुसरी एंट्री ज्यामध्ये ओल्ड पार्टनर्स गुडविल बिझनेस मध्ये रिटेन करतात, आणि थर्ड एंट्री जर त्या ओल्ड पार्टनर्सने गुडविल बिझनेस मधून विथड्रॉ केली तर या तीन एंट्री आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील ए, बी आणि सी. ओके. आता गुडविल ट्रीटमेंटची दुसरी पद्धत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल व्हॅल्युएशन मेथड. आता व्हॅल्युएशन मेथड म्हणजे काय, whenever new partner or incoming partner is unable to bring his share of goodwill into cash into the business, at that time all partners decided that to raise the amount of goodwill into the business. म्हणजे जेव्हा येणारा पार्टनर हा त्याची गुडविल व्यवसायामध्ये रोख स्वरूपात आणत नाही अशा वेळी ओल्ड पार्टनर्स हे बिझनेस मध्ये गुडविल रेज करत असतात, म्हणजेच क्रिएट करत असतात. यालाच आपण व्हॅल्युएशन मेथड असं म्हणतो. ओके. आता ही एंट्री काय असते याचं ट्रान्झॅक्शन आपण समजावून घेऊया. व्हेन न्यू पार्टनर डज नॉट ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश. म्हणजे न्यू पार्टनर त्याची गुडविल कॅश मध्ये आणत नाही. अँड इट इज रेज, रेज म्हणजे निर्माण करणे, इन द बुक्स ऑफ फर्म बाय ओल्ड पार्टनर्स. म्हणजे जेव्हा न्यू पार्टनर
गुडविल रोख स्वरूपात आणत नाही, तेव्हा ओल्ड पार्टनर्स बिझनेसमध्ये गुडविल ही रेज करत असतात, क्रिएट करत असतात आणि त्याची एंट्री होते गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. ओके, म्हणजे गुडविल रेज करण्याची एंट्री आणि गुडविल रिटेन करण्याची एंट्री जी होती ती एंट्री सेम आहे. ओके, परंतु या दोन्हीमध्ये फरक आहे. गुडविल रिटेन करत असताना ओल्ड पार्टनर्स सॅक्रिफाईस रेशो मध्ये रिटेन करतात आणि गुडविल रेज करत असताना ओल्ड पार्टनर्स ही गुडविल ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे ओल्ड पार्टनरचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे त्या रेशो मध्ये गुडविल रेज करत असतात आणि त्याची एंट्री होते गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा गुडविल रेज केली जाते, क्रिएट केली जाते, अशा वेळी ती गुडविल बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपल्याला दाखवावी लागते. या ठिकाणी नोट मध्ये मेन्शन केलेला आहे, गुडविल विल अपीअर इन द न्यू बॅलन्स शीट ऑन असेट साइड. म्हणजे जेव्हा ओल्ड पार्टनर्स गुडविल रेज करतील, अशा वेळी रेज केलेली गुडविलची अमाउंट ही आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवावी लागेल. ओके, नेक्स्ट सेकंड ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये आहे व्हेन गुडविल इज रेज अँड रिटर्न ऑफ. म्हणजे जेव्हा गुडविल ओल्ड पार्टनर्स रेज करतात आणि त्यानंतर जर गुडविल रिटर्न ऑफ केली तर आपल्याला त्याची एंट्री होते. ती एंट्री अशा पद्धतीने होते, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आता या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये न्यू रेशो म्हटलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा गुडविल रिटर्न ऑफ केली जाते तेव्हा ऑल पार्टनर्स हे गुडविल रिटर्न ऑफ करत असतात आणि म्हणून एंट्री होते ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आणि जेव्हा ऑल पार्टनर्सचा विषय येतो तेव्हा रेशो असतो न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. विद्यार्थी मित्रांनो, गुडविलच्या ट्रीटमेंट करण्याच्या दोन पद्धती या ठिकाणी आपण समजून घेतल्या, ज्यामध्ये प्रीमियम मेथड आहे, ज्यामध्ये 3 एंट्री, गुडविल ब्रिंग इन कॅश, गुडविल रिटेन इन टू द बिझनेस अँड देन इफ गुडविल इज विथड्रॉन बाय द पार्टनर्स. ओके, आणि त्यानंतर सेकंड मेथड आपण पाहिली व्हॅल्युएशन मेथड, ज्याला आपण गुडविल रेज मध्ये म्हणतो. त्यामध्ये 2 एंट्री आहेत, गुडविल रेज करणं आणि त्यानंतर जर ती गुडविल रिटर्न ऑफ केली. विद्यार्थी मित्रांनो, गुडविल रिटर्न ऑफ केली तर ती बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवली जात नाही. ओके, यानंतरचा भाग आहे रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म मध्ये नवीन पार्टनरला प्रवेश दिला जातो तेव्हा ओल्ड पार्टनर्स त्यांच्या बिझनेसमध्ये ज्या असेट्स आणि लायबिलिटीज आहेत यांचं रिव्हॅल्युएशन करतात, यांचं पुनर्मूल्यांकन करत असतात. आता या असेट्स आणि लायबिलिटीज यांचं रिव्हॅल्युएशन करण्यापाठीमागचा उद्देश हा व्यवसायामध्ये ज्या काही असेट्स आहेत, लायबिलिटीज आहेत, यांचं रिव्हॅल्युएशनमुळे जो काही प्रॉफिट किंवा लॉस होणार आहे तो ओल्ड पार्टनर्सच वाटून घेत असतात. त्यामुळे ते व्यवसायातील असेट्स आणि लायबिलिटीजचं रिव्हॅल्युएशन करत असतात. ओके, त्यामध्ये आपण पाहूया फर्स्ट एंट्री, इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट. म्हणजे आपल्याला जे ओल्ड बॅलन्स शीट दिलेलं आहे त्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला लँड अँड बिल्डिंग नावाची असेट आहे ज्याची किंमत 30,000 आहे. ओके, आणि तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये सांगितलं लँड अँड बिल्डिंगची किंमत ही 35,000 झाली. म्हणजे होती किती 30,000 आणि झाली किती 35,000. म्हणजे लँड अँड बिल्डिंगची किंमत या ठिकाणी 5,000 वाढली, म्हणजे इन्क्रीज झाली. अप्रिशिएशन त्या असेटचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि तेव्हा एंट्री होते असेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. म्हणजे असेटची किंमत वाढली की असेटचं अकाउंट डेबिट होतं आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट हे क्रेडिट होतं. विद्यार्थी मित्रांनो, रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. ओके, म्हणजे असेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट, इन्क्रीज ऑर अप्रिशिएशन इन द व्हॅल्यू ऑफ असेट. सेकंड एंट्री आहे डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट. म्हणजे असेटची किंमत काय झाली, डिक्रीज झाली, डिक्लाइन झाली किंवा त्याला आपण डेप्रिशिएशन असं देखील म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या असेट साइडला जी लँड अँड बिल्डिंग 30,000 ची होती तिचं आता आपल्याला रिव्हॅल्यूड फिगर सांगितली की ती 25,000 झाली. म्हणजे असेटची किंमत 30,000 वरून 25,000 होणे म्हणजे असेटच्या किमतीमध्ये घट होणे. असेटची किंमत जर घटली तर त्याची एंट्री होते रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट.
ओके विद्यार्थी मित्रांनो, या दोन एंट्री आपण जर पाहिल्या, जेव्हा असेटची किंमत वाढते त्यामध्ये असेट अकाउंट डेबिट होतं आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट होतं. ओके आणि डिक्रीज जेव्हा होते तेव्हा रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट होतं आणि असेट्स अकाउंट या ठिकाणी क्रेडिट होतं. कारण रिव्हॅल्युएशन अकाउंट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं असतं, ते नॉमिनल अकाउंटच्या कॅटेगरीमध्ये येतं. जर लॉस असेल तर रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट होतं आणि प्रॉफिट असेल तर रिव्हॅल्युएशन अकाउंट या ठिकाणी क्रेडिट होतं. ओके नेक्स्ट एंट्री आपण समजावून घेऊया. इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लॅबिलिटी, म्हणजे व्यवसायात बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला जी लॅबिलिटी आहे त्या लॅबिलिटीची किंमत जर वाढली, विद्यार्थी मित्रांनो लॅबिलिटीची किंमत वाढते म्हणजे हा बिझनेसचा लॉस आहे आणि अशा वेळी एंट्री होते रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लॅबिलिटी अकाउंट, कारण लॅबिलिटीची किंमत या ठिकाणी वाढलेली आहे. ओके आता नेक्स्ट एंट्री आहे डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लॅबिलिटी, म्हणजे लॅबिलिटीची किंमत घटली म्हणजे आपलं व्यवसायाचं देणं जर कमी झालं तर हा प्रॉफिट आहे आणि अशा वेळी एंट्री होते लॅबिलिटी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो एंट्री क्रमांक 1 आणि एंट्री क्रमांक 2 ह्या आपल्याला एकमेकाच्या अपोजिट पाहायला मिळतील आणि एंट्री क्रमांक 3 आणि एंट्री क्रमांक 4 ह्या देखील आपल्याला एकमेकांच्या अपोजिट्स पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवरती आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटचा एक स्पेसिमन पाहायला मिळतो. त्याच्या डेबिट साईडला जर तुम्ही पाहिलं तर टू असेट्स आणि ब्रॅकेटमध्ये डिक्रीज, म्हणजे असेटची किंवा किंमत डिक्रीज होते, कमी होते, तेव्हा ती रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होते आणि लॅबिलिटीची किंमत जेव्हा इन्क्रीज होते तेव्हा ती देखील रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होते. म्हणजे थोडक्यात काय, रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट याला नॉमिनल अकाउंटचा रूल लागू होतो, ज्यामध्ये डेबिट साईडला आपल्याला लॉसेस पाहायला मिळतात आणि जर तुम्हाला प्रॉफिट्स होईल म्हणजे असेटची किंमत जेव्हा तुमची इन्क्रीज होते तेव्हा तुम्ही ती रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवता, ज्यामध्ये आपण म्हटले बाय असेट्स अकाउंट आणि ब्रॅकेटमध्ये इन्क्रीज म्हणजे ऍप्रिशिएशन असं म्हणतो. आणि लॅबिलिटी जर व्हॅल्यू डिक्रीज झाली म्हणजे लॅबिलिटीची किंमत कमी झाली तर आपण ती रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी नोंदवत असतो. ओके म्हणजे प्रॉफिट्स असतील तर रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट होतं आणि लॉसेस असतील तर रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट होतं. ओके नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. फिफ्थ, रेकॉर्डिंग ऑफ अनरेकॉर्डेड असेट इन द बिझनेस, म्हणजे व्यवसायामध्ये एखादी अनरेकॉर्डेड असेट असेल आणि तिचं रेकॉर्डिंग केलं नसेल तर आपल्याला त्या असेटचं रेकॉर्डिंग करावं लागतं आणि त्याची एंट्री होते असेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. म्हणजे व्यवसायात एखादी नवीन असेट जेव्हा येते तेव्हा असेट्स अकाउंट डेबिट होतं आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट होत असतं. ओके सिक्स्थ एंट्री आहे, सिक्स्थ ट्रान्झॅक्शन आपला आहे क्रिएटिंग न्यू लॅबिलिटी इन द बुक्स, म्हणजे व्यवसायामध्ये नवीन लॅबिलिटी जेव्हा क्रिएट होते, निर्माण होते, तेव्हा आपल्याला एंट्री करावी लागते रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू न्यू लॅबिलिटी अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो लॅबिलिटी क्रिएट होते म्हणजे व्यवसायाचं देणं वाढतं आणि म्हणून ते रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला आपण रेकॉर्ड करत असतो. ओके नेक्स्ट सातवं ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल बॅड डेब्ट्स अँड आरडीडी चार्ज टू रिव्हॅल्युएशन अकाउंट, म्हणजे आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये बॅड डेब्ट्स किंवा आरडीडी हे सन्डे डेटर्स वरती चार्ज करायला सांगतात आणि तेव्हा आपल्याला एंट्री करावी लागते रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू बॅड डेब्ट्स ऑर आरडीडी अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो बॅड डेब्ट्स आणि आरडीडी हे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला आपण रेकॉर्ड करतो कारण ते लॉस आहे. ओके पण कधी कधी आपल्याला आरडीडी हे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला देखील रेकॉर्ड करावे लागतात, जेव्हा न्यू आरडीडी हे ओल्ड आरडीडी पेक्षा कमी असतात तेव्हा त्याची अपोजिट एंट्री देखील होते. हे आपल्याला एखादं उदाहरण जेव्हा आपण घेऊ तेव्हा ते समजावून घेऊ. ओके आठवं ट्रान्झॅक्शन आपण समजावून घेऊया ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट, म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटला प्रॉफिट जर आला तर तो ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करतात. आता यासाठी आपण एक रिव्हॅल्युएशन अकाउंट पुन्हा एक नमुना पाहूया. विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवरती आपण पाहिलं तर रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटचा एक स्पेसिमन आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये जेव्हा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूची टोटल आपल्याला जास्त पाहायला मिळते
ही डेबिट साईड टोटल पेक्षा जास्त जेव्हा असते तेव्हा रिव्हॅल्युएशन अकाउंट वरती हा प्रॉफिट होत असतो. याला आपण प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट असं देखील म्हणतो. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल जास्त असणं म्हणजे प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. आता हा जो प्रॉफिट आहे या प्रॉफिट वरती व्यवसायामध्ये जे ओल्ड पार्टनर्स आहेत या ओल्ड पार्टनर्सचाच हक्क असतो. म्हणजे या ओल्ड पार्टनरलाच हा रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट हा डिस्ट्रीब्यूट केला जातो. आणि जर लॉस असेल तर तो लॉस म्हणजे काय, तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडची टोटल ही क्रेडिट पेक्षा जास्त असणं. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडची टोटल जास्त आली तर आपण त्याला लॉस ऑन रिव्हॅल्युएशन म्हणू आणि हा लॉस ओल्ड पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करू. ओके, पाहूया एंट्री काय आहे. ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक एंट्रीमध्ये कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट पाहायला मिळतं. म्हणजे जर दिलेल्या उदाहरणामध्ये करंट अकाउंट असेल तरच तुम्ही करंट अकाउंट घेणार आहात, अदरवाईज तुम्ही करंट अकाउंट घ्यायचं नाही. म्हणजे जेव्हा फिक्स्ड कॅपिटल मेथड असते तेव्हा तुम्ही करंट अकाउंट घेणार आहात. ओके, आता हा जो प्रॉफिट आहे रिव्हॅल्युएशनवरचा तो पार्टनर्सला तुम्ही डिस्ट्रीब्यूट करणार आहात आणि त्याची एंट्री होते रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण असं गृहीत धरलं ए आणि बी हे दोन पार्टनर्स आहेत आणि रिव्हॅल्युएशनला प्रॉफिट हा 15,000 रुपीजचा झाला. आता ओल्ड पार्टनर्स हे प्रॉफिट्स कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करतात हे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सांगितलं जातं. जर आपण असं म्हटलं ओल्ड पार्टनर्स हे 2:1 या प्रपोर्शन मध्ये प्रॉफिट्स आणि लॉसेस डिस्ट्रीब्यूट करतात, तर ते 15,000 डिवाइड बाय आपल्याला 2:1 म्हणजे डिवाइड बाय 3 आपल्याला करावं लागेल. म्हणजे पर शेअरची अमाऊंट आपल्याला मिळेल 5,000. आता जर 2:1 असेल तर ए साठी 10,000 होतील आणि बी साठी 5,000 असतील. म्हणजे हा जो रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट आहे तो ओल्ड पार्टनर्सलाच तुम्ही डिस्ट्रीब्यूट करणार आहात आणि तो त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये, आणि त्याची एंट्री होते रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. ओके, आता हा जो प्रॉफिट आहे यानंतर ट्रान्झॅक्शन क्रमांक 9 आपण पाहूया. ट्रान्सफर ऑफ लॉस ऑन रिव्हॅल्युएशन टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटला जर लॉस आला, लॉस म्हणजेच डेबिट बॅलन्स इज ग्रेटर दॅन क्रेडिट बॅलन्स, यालाच आपण लॉस ऑन रिव्हॅल्युएशन असं म्हणतो. आणि हा लॉस देखील फक्त ओल्ड पार्टनर्सलाच त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो आणि त्याची एंट्री होते ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, एंट्री क्रमांक 8 आणि एंट्री क्रमांक 9 आपण जर पाहिल्या तर प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशनच्या अगदी अपोजिट एंट्री लॉस ऑन रिव्हॅल्युएशनची आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एंट्री आपल्या लक्षात ठेवत असताना या छोट्या छोट्या टेक्निक्सचा जर वापर आपण केला तर एंट्री सहजपणे आपल्या लक्षात राहतील. म्हणजे प्रॉफिट असेल तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, आणि लॉस असेल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड करतात. नेक्स्ट पॉइंट कडे आपण जाऊया. ऍडजस्टमेंट ऑफ अक्युमुलेटेड प्रॉफिट्स अँड लॉसेस. विद्यार्थी मित्रांनो, बिफोर ऍडमिटिंग न्यू पार्टनर into the partnership firm, old partners decided that to distribute the amount of accumulated profits and losses between them. म्हणजे नवीन पार्टनरला ऍडमिट करण्यापूर्वी ओल्ड पार्टनर्स त्यांच्या पार्टनरशिप फर्म मध्ये असणारे अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट्स, रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह, वर्कमेन कॉम्पेन्सेशन फंड, जॉईंट पॉलिसी रिझर्व्ह हे जे काय अक्युमुलेटेड प्रॉफिट्स आहेत जे आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला पाहायला मिळतात ते ओल्ड पार्टनर्स त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करत असतात. ओके, ट्रान्झॅक्शन पाहूया आपण. ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह, वर्कमेन कॉम्पेन्सेशन फंड, जॉईंट पॉलिसी रिझर्व्ह अँड अक्युमुलेटेड प्रॉफिट ब्रॅकेटमध्ये म्हटलंय बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला. म्हणजे हे अक्युमुलेटेड प्रॉफिट्स आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला पाहायला मिळतात. ते आपल्याला ओल्ड पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे असतात आणि तेव्हा एंट्री आपण करतो ऑल
टाइप ऑफ रिझर्व्ह म्हणजे हे कोणते, जनरल रिझर्व्ह असो, रिझर्व्ह फंड असो, वर्कमेन कॉम्पेन्सेशन फंड असो, जॉईंट पॉलिसी रिझर्व्ह असो, कोणते रिझर्व्ह असो, हे रिझर्व्ह डेबिट होतात किंवा अक्युमुलेटेड जो प्रॉफिट आहे ज्याच्यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा लॅबिलिटी साईडचा बॅलन्स म्हणतो, ज्याला अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट आपण म्हणतो, हा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला जर असेल तर तोही आपण ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करत असतो आणि तेव्हा एंट्री करतो ऑल टाइप्स ऑफ रिझर्व्ह अकाउंट ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. म्हणजे या ठिकाणी ओल्ड पार्टनर्स मध्ये हे अक्युमुलेटेड प्रॉफिट्स हे आपण डिस्ट्रीब्यूट करतो आणि त्याची एंट्री होते ऑल रिझर्व्ह अकाउंट डेबिट और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी असणारे अक्युमुलेटेड प्रॉफिट्स आणि रिझर्व्ह हे जेव्हा आपण ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करणार आहोत तेव्हा ते ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशिओ मध्येच आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. ओके, नेक्स्ट आपण पाहूया अक्युमुलेटेड लॉस. आता हे अक्युमुलेटेड लॉस आपल्याला पाहायला मिळतात बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्यामध्ये असेट साईडला आपल्याला पाहायला मिळतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे असेट साईडला जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे तो बिझनेसचा अक्युमुलेटेड लॉस असतो. ज्या पद्धतीने ओल्ड पार्टनर्स हे न्यू पार्टनरला ऍडमिट करण्यापूर्वी बिझनेसमध्ये असणारे कोणतेही रिझर्व्ह असतील किंवा अक्युमुलेटेड प्रॉफिट्स असतील डिस्ट्रीब्यूट करून घेतात, त्याच पद्धतीनं अक्युमुलेटेड लॉस देखील ते डिस्ट्रीब्यूट करत असतात, वाटप करत असतात आणि त्याची एंट्री करतात पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे, जर एक्झाम्पल मध्ये करंट अकाउंट असेल तरच आपण करंट अकाउंट घेणार आहोत, अदरवाइज करंट अकाउंट घेणार नाही. म्हणजे एंट्री होईल ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, म्हणजे हा देखील प्रत्येक उदाहरणामध्ये तुम्हाला भाग पाहायला मिळेल ज्यामध्ये आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला काही अक्युमुलेटेड प्रॉफिट्स आणि रिझर्व्ह पाहायला मिळतील किंवा असेट साईडला देखील आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स पाहायला मिळतो, ज्यालाच आपण अक्युमुलेटेड लॉस असं देखील म्हणतो. उदाहरण सोडत असताना आपल्याला अक्युमुलेटेड प्रॉफिट्स आणि लॉसेस हे ओल्ड पार्टनर्सला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावे लागणार आहे. ओके, नेक्स्ट पॉइंटकडे आपण जाऊया. ऍडजस्टमेंट ऑफ कॅपिटल अकाउंट्स इन न्यू रेशो. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट करायला सांगितलं जातं. ओके, प्रोपोर्शनेट कॅपिटल ऑफ द पार्टनर्स आर रेकॉर्डेड इन कॅपिटल अकाउंट्स. द डिफरन्स इज ऍडजस्टेड थ्रू कॅश और बैंक और करंट और लोन अकाउंट. Difference between actual capital and proportionate capital shown as below. ओके, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ मध्ये आपण पार्टनर्सचं कॅपिटल ऍडजस्ट करत असतो तेव्हा न्यू पार्टनर्सचं कॅपिटल हे बेस किंवा गृहीत धरलं जातं आणि त्यानुसार ओल्ड पार्टनर्सचं कॅपिटल देखील काय केलं जातं, ऍडजस्ट केलं जातं. म्हणजे बिझनेसमध्ये त्यांचे ऍक्च्युअल कॅपिटल काय आहे आणि प्रपोर्शनेट कॅपिटल काय आहे हे आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागतं. आणि जर त्यांचं बिझनेसमध्ये ऍक्च्युअल कॅपिटल हे एक्सेस असेल, जास्त असेल प्रपोर्शनेट कॅपिटल पेक्षा, त्याला आपण सरप्लस कॅपिटल असं म्हणतो. म्हणजे व्यवसायामध्ये त्या ओल्ड पार्टनरचं आवश्यक असणारं भांडवल पेक्षा ऍक्च्युअल भांडवल हे जर जास्त असेल तर अशा वेळी ते सरप्लस कॅपिटल हे आपल्याला ऍडजस्ट करत असतं आणि ते ऍडजस्ट करत असताना आपल्याला ते कॅशद्वारे परत करा, बँक अकाउंट कॅश किंवा बँक अकाउंटद्वारे त्यांना परत करा किंवा त्यांच्या ते करंट अकाउंटला ट्रान्सफर करा किंवा पार्टनर्सच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करा असं आपल्याला सांगितलं जातं. म्हणजे जर पार्टनरचं बिझनेसमध्ये एक्सेस कॅपिटल असेल, सरप्लस कॅपिटल असेल, तेव्हा ते रिफंड करत असताना आपण एंट्री करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. म्हणजे ज्या पार्टनर्सचं बिझनेसमध्ये एक्सेस कॅपिटल, सरप्लस कॅपिटल आहे ते त्यांना आपण परत करू तेव्हा त्यांचं अकाउंट डेबिट होईल, म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू. जर त्यांना ते रोख परत आपण करत असेल तर आपण म्हणू टू कॅश और बँक अकाउंट. आणि जर ते त्यांच्या करंट अकाउंटला ट्रान्सफर करा म्हटलं तर आपण एंट्री करू टू पार्टनर्स करंट अकाउंट. किंवा जर त्यांच्या ते लोन अकाउंटला ट्रान्सफर करा असं म्हटलं तर आपण एंट्री करू टू पार्टनर्स लोन अकाउंट. नेक्स्ट पाहूया डेफिसिट कॅपिटल. म्हणजे प्रपोर्शनेट कॅपिटल हे ऍक्च्युअल कॅपिटल पेक्षा जर जास्त असेल तर अशा वेळी त्याला आपण डेफिसिट म्हणतो.
म्हणजे त्यांचं बिझनेसमध्ये आवश्यक असणारं भांडवल हे कमी आहे, तेव्हा ओल्ड पार्टनर्सला ते भांडवल आणावं लागतं. आता हे भांडवल आणत असताना ते कॅश ऑर बँकद्वारे रोख स्वरूपात आणा, किंवा त्यांच्या करंट अकाउंटला ऍडजस्ट करा, किंवा पार्टनर्सच्या लोन अकाउंटला देखील ऍडजस्ट करा, असं आपल्याला उदाहरणामध्ये सांगितलं जातं. मग एक्झॅक्ट काय सांगितले त्याच्यानुसार आपली एंट्री अशी होते. एंट्री आपण करतो कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट, म्हणजे जर डेफिसिट कॅपिटल असेल आणि त्या पार्टनर्सला बिझनेसमध्ये आणायचं असेल तर आपण एंट्री करतो कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पण ते पार्टनर्सच्या करंट अकाउंटला ऍडजस्ट करा असं सांगितलं तर आपण एंट्री करतो पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि तेच जर पार्टनर्सच्या लोन अकाउंटला ऍडजस्ट करा असं सांगितलं तर आपण एंट्री करतो पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. थोडक्यात आपण डेफिसिट असेल तर एंट्री करतो कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट, करंट अकाउंट डेबिट, पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऍडजस्टमेंट ऑफ कॅपिटल अकाउंट इन न्यू रेशो हे करत असताना एक्झॅक्ट जेव्हा आपण उदाहरण घेऊ तेव्हा डेफिसिट कॅपिटल कशा कॅल्क्युलेट करतात किंवा सरप्लस कॅपिटल कसं असतं हे आपण एक्झॅक्टली त्यावेळी समजावून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिक मध्ये असणाऱ्या जर्नल एंट्रीज आपण या ठिकाणी समजावून घेतल्या. त्यामुळे उदाहरण सोडवत असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतील ते एकदा आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल सोडवत असताना काही महत्वाच्या बाबी आपण विचारात घेणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट, अमाउंट ऑफ कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय न्यू पार्टनर, म्हणजे एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म मध्ये न्यू पार्टनर जेव्हा ऍडमिट केला जाईल तेव्हा तो त्याचं भांडवल कशा स्वरूपात व्यवसायात ब्रॉड करतो हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सेकंड थिंग, अमाउंट ऑफ गुडविल पेएबल बाय न्यू पार्टनर. विद्यार्थी मित्रांनो, गुडविल व्हॅल्युएशन करण्याच्या दोन पद्धती आपण समजावून घेतल्या. ऍव्हरेज प्रॉफिट मेथड असेल, सुपर प्रॉफिट मेथड असेल. आणि गुडविलला ट्रीटमेंट करण्याच्या देखील दोन पद्धती आपण पाहिल्या, ज्यामध्ये प्रीमियम मेथड म्हणजे इनकमिंग पार्टनर और न्यू पार्टनर ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश, त्याला आपण प्रीमियम मेथड म्हणतो. आणि सेकंड आपण पाहिलं व्हॅल्युएशन मेथड, म्हणजेच गुडविल रेज, म्हणजे जेव्हा न्यू पार्टनर त्याची गुडविल रोख स्वरूपात आणत नाही अशा वेळी गुडविल ओल्ड पार्टनर्स रेज करतात. ओके, आता त्यानंतर आपल्याला जेव्हा न्यू पार्टनर बिझनेसमध्ये ऍडमिट केला जातो तेव्हा ओल्ड पार्टनर्स त्यांच्या फर्म मध्ये असणाऱ्या असेट्स आणि लॅबिलिटीज यांचं रिव्हॅल्युएशन करत असतात. त्यामुळे असेट्स आणि लॅबिलिटीचं रिव्हॅल्युएशन देखील महत्वाचं आहे. यानंतर या टॉपिक मध्ये आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करावा लागतात, ज्यामध्ये न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल किंवा सॅक्रिफाईस रेशो असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, सॅक्रिफाईस रेशोचा वापर आपण केव्हा करतो तर गुडविल बिझनेसमध्ये रिटेन करत असताना. आणि न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोचा वापर केव्हा करतो तर गुडविल जेव्हा आपल्याला रिटर्न ऑफ करायचे असते आणि जेव्हा पार्टनर्सचं कॅपिटल हे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट करायचं असतं तेव्हा देखील आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोचा वापर करावायचा असतो. त्यामुळे एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करणं आवश्यक असेल तर नक्कीच त्या ठिकाणी आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो देखील कॅल्क्युलेट करू आणि सॅक्रिफाईस रेशो देखील आपण कॅल्क्युलेट करू. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट यामध्ये आपल्याला आहे तो म्हणजे ऍडजस्टमेंट ऑफ बॅलन्सेस ऑफ रिझर्व्ह फंड, अक्युमुलेटेड प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द फर्म ऑफ बॅलन्स शीट प्रायर टू ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर. म्हणजे बिझनेसमध्ये न्यू पार्टनर ऍडमिट होण्यापूर्वी व्यवसायामध्ये ज्या अक्युमुलेटेड प्रॉफिट्स आपल्याला पाहायला मिळतात किंवा अक्युमुलेटेड लॉसेस पाहायला मिळतात ते अक्युमुलेटेड प्रॉफिट्स आणि लॉसेस हे ओल्ड पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. ओके विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व महत्वाच्या बाबी विचारात घेतल्यानंतर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण एक एक्झाम्पल पाहू, ज्यामध्ये आपण जर्नल एंट्री देखील काळजीपूर्वक समजावून घेऊ आणि त्या प्रॉब्लेमचं लेजर पोस्टिंग देखील आपण समजावून घेऊ. ओके, थँक्यू.